चेंडू बाकी आहे या षटकांमधील. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू आपण पाहतोय. पार्टनरशिप बिटवीन रवी अँड श्याम. 5 बॉलमध्ये 18 धावा या दोन खेळाडूंनी जमा केलेल्या आहेत. पुढील बॉल अवेलचा बॉल फटका फसलाय. जेल खाली विकेट किपर स्वतः जेल टिपतोय आणि सोबत फलंदाज बादचा पंचांकडून इशारा. पहिला धक्का टीम दुधानीला टीम दुधानीच्या माध्यमातून. इथे आमच्या मंचावरती एक बेट लागली आहे. आमचे अभिजित चव्हाण आणि त्यासोबत DJ नितीन यांच्यामध्ये बेट लागली आहे की नितीन दादा म्हणतायत की हा सामना दुधानी जिंकेल आणि अभिजित चव्हाण म्हणतोय की हा सामना दुधानी हारेल. 5,000ची बेट आहे. कोण जिंकेल ही बेट? दुधानी जिंकेल की दुधानी हारेल हा प्रश्न आहे. आणि ड्रॉ झाली तर दोघांच्या रकमेतून आम्ही 500-500 कपात करू कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी. कुल्फीवाले आमच्या इकडे पण पोचले बघा. काल चिंचवलीच्या अड्ड्यामध्ये होते. आज डोंगरातून त्यांची बुगाटी घेऊन ते इकडे आलेले आहेत. मावा कुल्फी आपल्याला खायला मिळेल. पैसे द्या आणि खा. WWF मध्ये आपण ब्रॉक लेसनर आणि त्यानंतर रॉक पाहिला बघा. त्यानंतर आपण द एज पाहायचो. द एज त्या द एजला खरं तर सेम टू सेम डिट्टो दिसणार आमचा कुल्फी मास्टर. द एज सारखा सेम टू सेम. मॅचमध्ये जाऊ. 18 वरती 1 गडी बाद झालाय दुधानी टीमचा. अगेन्स्ट किसन आणि श्याम यांची फलंदाजी तर अरुणचा क्रिकेट संघ इथे गोलंदाजी करतोय. 33चं टार्गेट आहे. 18 आल्यात. 15ची गरज असणार आहे. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. सिनियर अँड ज्युनियर दुधानी टीम. द बॅटल बिटवीन द टू सेम टीम्स असं म्हणूयात आपण. बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग एक्स्ट्रा हिटिंग पॉवर आउट ऑफ द पार्क. धावांचा टोळीजंग स्ट्रोक आणि या चेंडूवरती 6 रन. षटकार. आज आपण प्रवीणला इन ॲक्शनमध्ये पाहतोय. काल आमच्या खरंतर आयोजन कमिटीमध्ये ते रुजू होते. स्कोरिंगची भूमिका त्यांनी साकारली. आज मैदानामध्ये सामना खेळत आहेत. नेक्स्ट मॅच त्यांची आपण पाहणार आहोत मोठी धामणी. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊ. गजा आलेला आमचा. गजाची मजा मागील मॅचमध्ये आपण बघितली. 14 धावा खाल्लेल्या गजानी. परंतु पॉवर प्लेचं षटक हाताळत होता. सामना जिंकला खैरवाडी टीमनं. आता त्यांची मात खरं तर त्यांना त्यांची गाठ पडेल ती म्हणजेच मोठी धामणी टीमशी. कित्येक वेळा 2 संघ एकमेकांसोबत आलेत. कित्येक वेळा या 2 संघांनी एकमेकांना धूल चारली, कडे चारलेत, पाणी पाजलंय, आसमान दाखवलंय, मातीत लोळवलंय. आज पुन्हा एकदा गाठ पडली आहे ठकाठका. नैमित्य आहे मान्य श्री विजय शेठ पाटील ट्रॉफी पर्व क्रमांक 3 2023 देहरंग पनवेल. थोडासा सामन्यामधील आपण त्याचा जो थरकाप होता तो थरकाप निघून गेलाय आणि इझिली मॅच रनिंग ऑन ग्राउंड. मैदानामध्ये खरं तर हा सामना इझिली थोडासा चालू आहे. फलंदाजी करणारी टीम आपल्या बाजूने सामना झुकवतीये. टार्गेट 33 आहे. 8 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. हा चेंडू यॉर्कर लेन. पंचांकडे अपील आणि पंचांकडून अपिलीला दाद. पंचांग म्हणतायत की फलंदाज बाद. नक्कीच सुंदर संगीत. गजा वर्म्याला कोलीन घाला. कोलीन घालून करायचं काय? काही बघा वर्मे असतात आपल्या मुलाचं लग्न असतं पण तिथे पण ते राडे करतात. त्यांच्यासाठी हे गाणं होतं कोलीन घालूनची बंद करा असं पण या गाण्यामध्ये म्हटलं. म्हणजे जेणेकरून ते कार्य जे आहे ते सुखरूपरित्या व्हावं असंच खरं तर त्या संगीतकाराचं म्हणणं असावं कदाचित. आमचा गजा तसा नाही आहे. गजा म्हणजे आमचा शांत तुळशीचं झाड आहे गजा. कोणी येऊन त्याचं पान खुडलं तरी तो काहीच बोलणार नाही. इतका शांत आहे. परंतु गोलंदाजीमध्ये चतुर चालाक चहल
म्हणजे आमचा गजा. आता खैरवाडी टीममधून तो आपण खेळताना पाहू. 25 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही चेंडू बाकी आहेत. या षटकातील 2 आडव्या पट्ट्याने घेण्याचा प्रयत्न होता. शव्वल झाले होते परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं समीकरण नाही आहे. आणि त्यासोबत आपण पाहतोय इथे खरं तर हा निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सोबत आपण जर गोलंदाजी पाहिली तर एकही एक्स्ट्राची धाव खर्च केली नाही आहे गोलंदाजी करत असताना साईनाथ धोधानी टीमच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या टीमनं. 8 बॉल आणि 13, आता 7 बॉल बाकी असतील. 7 नाही आहे, 13 बॉल बाकी आहेत आणि 8 धावांची गरज आहे. विकेट विकेट दांडी गुल आणि फलंदाज बाद. दांडी उरवली बॅट्समॅनची, बॉलरने केला त्याचा भारी काम. या आजीचा शोध चालू आहे. धावा टोटल झाल्यात 25. 8 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. 12 बॉलमध्ये 8 धावांची गरज. दोधानी वर्सेस दोधानी, एक रफ अँड टफ मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये सामना आपल्या बाजूनं कव्हर केला होता एका दोधानी टीमनं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये तो सामना थोडासा पुन्हा एकदा आपल्या बाजूनं झुकवला एका दोधानी टीमनं. आणि दोन्ही दोधानी टीम एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतायत. अरुण आणि साईनाथ 11 दोधानी, अशा प्रकारच्या 2 टीम्स आपण एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना पाहतोय. उर्वरित बॉल बाकी 12 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. 3 मध्ये 7चं योगदान श्यामचं राहिलं. जानून अजूनपर्यंत अकाउंट ओपन केलं नाहीये. मोठ्या फटक्यानं अकाउंट ओपन करणार असं म्हणायचं होतं त्याला. आणि त्यासोबत षटकारानं केलं स्वागत. मॅक्झिमम हिट, सिक्सर. थँक्यू. क्या बात आहे. मैदानामध्ये गेल्या गेल्या फलंदाज होता श्याम. त्या श्यामनं खरं तर हा षटकार ठोकलेला आहे. जानू हे दुसऱ्याच बाजूला आहे. सध्या जानू बाबूचा जमाना आहे. जानूला नाव कदाचित घरच्यांनी ठेवलं की दुसरा कोण ठेवलं हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. नंतर गाठभेट घेऊन आम्ही त्यांच्याकडून नक्कीच तेही काढून घेऊ. सोना बाबूचाच जमाना झालाय बघा. हवेमध्ये केलाय पुन्हा एकदा उंच स्ट्रोक आणि कणकणीत विजयी फटका. विजयाची मोहर उमटवणारा स्ट्रोक. दोधानी क्रिकेट संघ विजयी. सामना जिंकला तो म्हणजेच साईनाथ दोधानी टीमनं. सामन्यावरती त्यांनी खूप छान पद्धतीनं पकड निर्माण केली. अंतिम क्षणापर्यंत सामना सोडला नाही आणि आज सामना जिंकलाय तो म्हणजेच दोधानी टीमनं. आता शेक हँड करावा लागणार आहे. अब मजा आएगा ना बेडू. हरलेला संघ देखील तितकाच हॅप्पी आहे आणि जिंकलेला संघ पण तितकाच हॅप्पी आहे. मग गावाचे पैसे हरवायला आलेले का तुम्ही, हा प्रश्न आम्हाला पडला एका गटामध्ये. दोन्ही संघ असतात बघा. एक सिनियर क्रिकेट संघ आपण पाहिला, एक ज्युनियर क्रिकेट संघ. बाप बाप होता असं सांगून गेला एक संघ. दुसऱ्या बाजूला मुलगा म्हणतोय की पप्पा आज तुम्ही जिंका, उद्या आम्ही तुमची चप्पल घालू, असं म्हणत हा सामना झाला. त्यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच खैरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट कुंबिवली. मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड आम्ही देतोय. जानू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. षटक फेकलं होतं. 4थं षटक हाताळलं असताना 1 धाव खर्च करत 2 गडी बाद केले होते. जानूला आम्ही इथे इन्व्हाइट करतोय की आपण आमच्या मंचावरती यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण इथे येऊन घेऊन जायचा आहे.
मॅच इथे मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड आम्ही देतो. जानू या खेळाडूला खरं तर हे बक्षीस इथे दिलं जात आहे. बुधाजी कांबडी या मान्यवरांच्या शुभ हस्ते पवित्र शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे दिला जात आहे. नाव खेळाडूचं जनार्दन असावं म्हणून जानू. ओके जानू इंग्लिशमध्ये वाचलं तर जानू. आणि हे जानू बाबू शोना म्हणजे आमच्या अमोलवीरसाठी ओळखीचे शब्द आहेत. कारण की कॉमेंट्री पण तो गॉगल घालून करतोय आणि तीही काली गॉगल. काले चष्मे उतारो अब रात हो गई आहे. आपण जाऊ अमोलवीरकडे नेक्स्ट इनिंगसाठी. पुन्हा एकदा ऐकणार आपण वाघाची वाडी गावाचा एक पहाडी आणि बुलंद आवाज अमोलवीर. मी घेतो छोटासा ब्रेक. जाऊयात आपण अमोलवीरकडे. धन्यवाद आकाश. त्यांचा आवाज आपण ऐकतो आजच्या कालच्या दिवसापासून ज्यांचा आवाज आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याचं कार्य आपल्याला DJ नितीनच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. आणि बच्चे कंपनी बघा मैदानातून रवाना होताना आज त्यांच्यासाठी देखील एन्जॉयचा दिवस खरं तर मी म्हणेन असणार या. कारण आज ही स्पर्धा 4 दिवशी भरवली गेली आणि 2 दिवसांमध्ये बच्चे पांडे आम्ही मैदानामधून बघितली नव्हती. आणि आज खरं तर मैदानावरती रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील स्वागत आलेलं तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक मायबापांचं पुनश एकदा मान्यवरांचा मान्य श्री विजय शेठ पाटील चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत घेऊन जातोय मॅचकडे. मॅच एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल का बिग फाईट मॅच एका साईडला आपण पाहणार होता खैरवाडी क्रिकेट संघ आणि त्याच्या समोर खेळत असताना टीम वाघोबा क्रिकेट संघ. मोठी दामणी पहिल्या चेंडूवरती बिग हिट. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले जात आहेत. फलंदाज नरेश चौधरीच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती दर्जेदार फटका. मिथिल 4. हे गाणं खास करून अमोलवीरसाठी लावलं गेलं. अमोलवीर आपण पाहतो खरं तर जत्रा जिथे असते तिथे अमोलवीरला आम्ही पाहिलेलं आहे. परंतु अमोलवीर कधी समालोचन करेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. आज अमोलवीरला आम्ही पाहतो त्या जत्रेमध्ये हा गॉगल घालून तो नेहमी शायनिंग मारत असतो. आज कॉमेंट्री करत शायनिंग मारतोय. मॅच वळ्या मैदानामध्ये मॅच चालू एका साईडला आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका साईडला आपण पाहतोय धामणी संघ त्याच्या समोर खेळत असताना खैरवाडी संघ फलंदाज गोलंदाजावरती तुटून पडला जातोय. नरेश चौधरी बॅक टू बॅक दुसरा चौकार. चार धावेनं संघाची धावसंख्या धावफलकेवरती पाहतोय 8 धावा. आक्रमक ग्रुप आपल्याला पाहायला मिळते. P1च्या षटकामध्ये कमालीची दर्जेदार बॅटिंग. इथे फुलटॉस होता हलक्या कट. इथे फक्त फलंदाजांना दिशा देण्याचं काम केलं. चेंडू ट्रॅव्हल हो सीमारेषा पलीकडं बॅक टू बॅक तिसरा चौकार. कमालीची फटकेबाजी. नरेश चौधरी ऑन फायर. थँक्यू डीजे. 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकीवरती 12 धावा. आजच्या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक फलंदाज नरेशच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र कमालीचा फटका होता. डीप मिड विकेट रिझन टार्गेट केलं जातोय. कार्पेटच्या सहाय्यानं कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये आणि कमालीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं संतोष कंडवीच्या माध्यमातून. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. 2 धावेनं टीमची धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकेवरती 14 या आकड्यावरती. इथून मात्र गोलंदाजाला आक्रमण करावं लागेल. इथून कमबॅक करावा लागेल. फलंदाजाला रोखावं लागेल. कारण फलंदाज जवळपास विचार केला डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय असं म्हणायला हरकत नाही. कारण आल्या आल्या मात्र 3 चेंडूवरती 3 आक्रमक फटक्या. इथे मात्र पंचांकडे लाऊड अपील जरूर केली होती. मात्र अपील मध्ये विश्वास कमी होता आणि उत्साह जास्त होता. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला पंचाने अपील फेटाळून लावत्या. आणखीन एक डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. नरेश चौधरी फलंदाजी इथे डॉट चेंडू खेळला जातोय. त्याच्या बॅटमध्ये आजच्या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. आज खरं तर या स्पर्धेचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातील
दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच मैदानावरती रंगली जाते. गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीणचं कौतुक करावे लागेल. जरी 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केला जातोय. पंचांचा इशारा, येथे मात्र षटक संपला जातोय. षटक क्रमांक 1 इथे संपुष्टात येतोय आणि संघाची धावसंख्या फलंदाजी करणारी टीम खैरवाडी संघाची 14 धावसंख्येवर. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान संगीत आपल्याला इथं ऐकायला मिळतं. 15 रन झालेत अमोल. खैरवाडी टीम फर्स्ट हाफमध्ये फलंदाजी करत असताना आपण त्यांची खरं तर फलंदाजी इथे मैदानामध्ये पाहतोय. 14 रन्स आहेत बघा. 6 बॉलमध्ये 14 रन नरेशनं जमा केलं. अशोक हा खेळाडू त्याला जोर देतोय. अशोक एक मास्टर माइंड क्रिकेटर आहे. आता जे संगीत वाजलं, या संगीताबद्दल अमोल, तुझ्या चेहऱ्यावरती आम्ही स्मित असे पाहिलं. नक्कीच तुझ्या मनामध्ये असं कुठलं काही चालू आहे का? नाही असं म्हणतोय. नक्कीच अमोल जाऊ मॅचकडे. ओटो अमोल. पहिलं षटक इथे संपुष्टात येते. आपण पाहतोय प्रवीणनं कामगिरी चांगली केली. 3 चौकार आले होतं आणि त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं होतं. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती नरेश जुगरे आणि ऑन स्ट्राईक एंडवरती संघाचा सरसेनापती अशोक खैर. अशोक खैरची ताकद आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी त्याची ताकद सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र कमालीचा झेल टिपला जातोय. लॉंग ऑनचा शतरक्षक आपल्याला पाहायला मिळाला. ट्रिपल पॉइंट पर्यंत दाबत आला आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला. धक्का क्रमांक 1 परतावा लागेल फलंदाज अशोक खैर. बॅक टू द डगआउट. येस, थँक्यू डीजे. इथे पहिला धक्का लागला जातोय बॅटिंग करणाऱ्या खैरवाडी संघाला. फलंदाज बाद झाला संघाचा संघनायक सेनापती अशोक खैर. बॅक टू द डगआउट. 0वरती बाद झाला कारण संघिका जवळपास विचार केला. 14 धावा मात्र वैयक्तिक एकही धाव खर्च करून दिला नाही फलंदाजाला आणि तिथे मात्र चांगलं काम आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज नरेश जुगरे या गोलंदाजाच्या 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय काशीनाथ हा फलंदाजी मार्कवरती आला आणि त्यानंतर काशीनाथला आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे पेस केला जातोय. चांगलं शतरक्षण इथे शतरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यामध्ये एक धाव इथे एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. दुसरीसाठी निघाला होता जरूर, मात्र एकाच धावेवरती इथे रोखला जातोय फलंदाज नरेशला आणि एका धावेनं संघाच्या धावसंख्येत बदल आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. ऑन स्ट्राईक त्याच्या फलंदाजच्या बॅटमध्ये आपण पाहिलं होतं मागील मॅच मध्ये अपयश आला होता आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कमालीची फटकेबाजी. पहिल्या षटकामध्ये चण आक्रमक रूप धारण केलं तर नरेश चौधरी ऑन स्ट्राईक एंडवरती जवळजवळ आजच्या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक ज्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील मान्य विजय शेठ पाटील ट्रॉफी 2023 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. सलग 3रं पर्व या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते आणि 3ऱ्या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक फलंदाजच्या नावावरती पाहिली होती आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. इथे मात्र गोड लेंथवरती चेंडू फेकला. टप्पा पडल्यानंतर सरळ रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगतो होत्या डॉट चेंडू गोलंदाजी मार्कवरती नरेश जुगरे. पहिल्या चेंडूवरती सफलता आली होती, त्यानंतर एक धाव, त्यानंतर ते डॉट चेंडू फेकला जातोय. मात्र नरेशला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. 4 षटकाचा सामना, दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच पाहिली होती दोन्ही एकाच गावातील 2 संघ, मात्र तो सामना जिंकला होता दोदानी साईनाथ दोदानी संघाना. श्री गणेश दोदानी संघाला घरचा रस्ता दाखवावा लागला आणि त्यानंतर मैदानावरती एका साईडला आपल्याला पाहतोय खैरवाडी संघ आणि त्याच्या समोर 2 हात करून खेळत असताना मुठी धामण्या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजवीकडनं नरेश टू नरेश. इथे मात्र काय घडलं जातोय, त्रिफळाची दांड्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. धक्का क्रमांक 2 इथे परतावं लागेल फलंदाज नरेश चौधरी. बॅक टू द डगआउट. कह रहा है दिल लो जाना, हमसे आके मिल लो जाना, दूर दिल से ना जाना हो जाना. कह रहा है दिल लो जाना, हमसे आके मिल लो जाना, दूर दिल से ना जाना.
हमसे आके मिल लो जाना। 15 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज इथे बाद झाल्यात. सलामीवीर पाहिलं होतं अशोक बाद झाला शून्यावरती. त्यानंतर नरेशचा विचार केला. नरेशने चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. त्याच्या बॅटमध्ये 3 चौकार पाहिले होते आणि त्यानंतर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 15 धावा. जवळपास विचार केला फलंदाजाचा 14 धावा या फलंदाजच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. नौका फलंदाजी मार्कवरती दाखल झाला डट नंबर 4चा बबन. मागील मॅचचा हिरो, मागील मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब याच फलंदाजच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला. त्यानं आक्रमक रूप धारण केलं होतं. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा धक्का इथे बॅटिंग करणाऱ्या खैरवाडी संघाला परतावं लागेल. फलंदाज बबन पारदी बॅक टू द डगआउट. दोन षटकांचा इथे वादळी खेळ संपुष्टात येतोय. आपल्याला पाहतो एका साईडला मोठी दामणी, त्याच्या समोर 2 हात करत केलं असताना आपल्याला पाहायला मिळतोय खैरवाडी संघ आज खूप लांबवरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथपर्यंत आला होता. पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिला होता तो सामना त्याने जिंकला होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये लढत देत असताना आपल्याला पाहतोय 4 षटकांचा सामना 2 षटकांचा खेळ उर्वरित संपुष्टात येतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या खैरवाडी संघाची धावसंख्या धावफलकेवरती 15 धावा. 2 षटकं संपल्यानंतर मैदानावरती आपण पाहतोय ड्रिंक ब्रेक असं पाहायला मिळतोय. आज खरं तर उन्हाच्या तडाख्यामध्ये ही स्पर्धा भरवली गेली आणि त्यामध्ये पाण्याची पुरवठा फार इम्पॉर्टंट आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक फेकण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवरती अविनाशच्या गोलंदाजी येतोय. मात्र इथून अविनाशला कोणत्या प्रकारे गोलंदाजी करावी याच्यावरती मात्र संघाच्या संघनायकांना विश्वास दाखवून जरूर दिलाय आणि तिथून मात्र संघाच्या संघनायकाचा विश्वास या गोलंदाजाला मात्र ठामपणे ठेवावा लागेल. ऑन स्ट्राईक काशीनाथला मोठा फटका खेळायचा फटका इथे मात्र फटका सजवला जातोय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स कॅरी. चेंडू फरार होईल. बॅकवर्ड सीमा पार मिळतील 4. थँक्यू डीजा. 4 धावेनं संघाची धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मात्र या षटकावरती आक्रमण करणार का याच्यावरती देखील प्रेक्षकांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होता तो सामना मात्र 2-3 षटकांमध्ये जिंकला होता आणि त्यानंतर मैदानामध्ये रंगला जातो. एका साईडला मोठी दामणी, एका साईडला खैरवाडी. दोन्ही संघ तुल्यवान संघ आज एकमेकांसमोर लढत देत असताना एका साईडला आपण पाहिलं होता पहिल्या फेरीमध्ये खैरवाडी संघाने परास्त केलं होतं, कुंभिवली संघाला परास्त केलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यामध्ये खैरवाडी संघ धामणी संघाच्या विरोधात केलं असताना मात्र कुठेतरी अपयशी ठरला जातोय की काय याच्यावरती मात्र देखील प्रेक्षकाच्या नजरा आपल्याला पाहायला मिळता येतात. चौकार आल्यानंतर कमबॅक गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून एक चौकार आला त्यानंतर इथे कमबॅक पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट चेंडू येणार का याच्यावरती मात्र मोठी धामणी संघाच्या प्रेक्षकाच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. कमालीचा चेंडू अडवला जातोय स्वतःच्या फालुद्रेमध्ये. लाजवाब शतरक्षण आपल्याला पाहायला मिळाला अविनाशच्या माध्यमातून. कोणत्या प्रकारे धाव मिळणार नाही. आणखीन एक डॉट चेंडू इथे अविनाशच्या गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ इथे उर्वरित संपला. 5 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात आणि त्यानंतर मात्र यॉर्कर लाईन चेंडू फेकण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रयत्न सक्सेसफुल होतोय आणि सरळ जातो एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. कमालीची गोलंदाजी सलग 3 चेंडू निर्धाव फेकलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर एक धाव आली होती आणि त्यानंतर ते 3 चेंडू मात्र निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट चेंडू फेकला जातोय. पंचांचा इशारा षटक संपला जातोय. षटक क्रमांक 3 इथे येते संपुष्टात. गोलंदाज अविनाश या गोलंदाजानं धावा खर्च केल्या अवघ्या 5. संघाची धावसंख्या धावफलकेवरती 20 रन ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. शीशे की उम्र प्याले की आखिर
तर 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येते बघा. आपण पाहतोय एका साईडला मोठी धामणी त्याच्या समोर खेळत असताना टीम खैरवाडी संघ दुनिया जवळचे संघ आज आपल्याला पाहायला मिळतील. चौथ्या षटकावरती आपल्याला पाहायला मिळतोय रघुनाथ हा गोलंदाजी मार्कवरती पहिलाच चेंडू इथे फेकला होता. अखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता, मात्र फलंदाजाला इथे कोणत्या प्रकारे अंदाज घेता नाही. त्यानंतर इथे एक धाव कन्वर्ट केली जाईल आणि एका धावेनं संघाची धावसंख्येत बदल धावफलकीवरती आपल्याला पाहायला मिळालेला 21 धावा. 21 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या टीम खैरवाडी संघाच्या माध्यमातून मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होईल मिड विकेट रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव वेगाने कन्वर्ट केले जात आहेत. एका साईडला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती काशीनाथ आणि एका साईडला आपण पाहतोय सीताराम. दोन फलंदाजी मार्कवरती खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य शृंखला मांडण्यासाठी विजय शेठ पाटील ट्रॉफी 2023 हे पर्व तिसरं पर्व. मात्र इथे चेंडू बॅटच्या मधोमध चेंडू फेकून दिला जातोय. लॉंग ऑन रिझन सीमारेषा पलीकडा क्षेत्ररक्षकाच्या आवाकाबाहेर चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पलीकडा मेथी साधावा. काय बेकार गड्या नाही बोलाय खोटी तापला आणि आला बॉल त्याचा घातली उपट डायरेक्ट मला बी वाटला. एसडीच्या तसंच चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. काशीनाथच्या बॅटमधला बेगेट साधा वेन टीमची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू ट्रॅव्हल होईल कार्पेटच्या साहाय्यानं निघून जाईल 4 धाब्यांसाठी. षटकार आल्यानंतर इथे काशीनाथच्या बॅटमधला लगातार चौकार. नितीन दादा आपला डिस्कप गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला बाय गेली होती. 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकीवरती आपण पाहतोय 32 धावा. फलंदाज बाद झाले 3. फलंदाज पाहिला होता अशोक शून्यावरती बाद झाला. त्यानंतर नरेशनं चांगली कामगिरी केली होती आणि तिथून आपण पाहिला बबन देखील शून्यावरती बाद झाला. मैदानावरती आपण पाहतो एका साईडला सीताराम त्याला साथ देणार फलंदाज काशीनाथ मात्र आक्रमक रूप धारण केलं जातोय. फुलटॉस होता क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इथे चेंडूवरती येतोय संपुष्टात येतोय फलंदाज काशीनाथचा खेळ. इथे खरं तर फुलटॉस चेंडू होता. फुलटॉसला धाडायचं होतं सीमारेषा पलीकडा, मात्र इन्व्हेलेशन जमलं नाही. त्यामध्ये आपण पाहतोय कमालीचा जेल टिपला पप्या या खेळाडून. टीमची धावसंख्या धावफलकीवरती 32 या आकड्यावरती. षटकातील काय चेंडू शिल्लक धावफलकीवरती आपल्याला पाहायला मिळतोय 32 धावा. फलंदाज बाद झाले 4. नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. समाधान हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती रघुनाथ या गोलंदाजाला. षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या षटकावरती आणि शेवटच्या चेंडूवरती प्रति आला चेंडू बॅटच्या मध्ये फेकून दिला जातो. लॉंग ऑन रिझन आउट ऑफ द बार दॅट इज अ यू सिक्सर. मेथील 6 धावा. षटक संपला जातोय. इथे पहिला पूर्वार्ध संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या खैरवाडी संघाची धावसंख्या धावफलकीवरती 38 धावा. 39 धाव्यांचा पल्ला इथे गाठायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या जे वाघोबा क्रिकेट संघ मोठी धामणी टीमला. हॅलो, देरंग संघाच्या बच्चे कंपनीला विनंती असेल आपण मॅच जरूर एन्जॉय करा, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर एन्जॉय करा. कृपया जी साईड पट्टी लावली त्याच्या आतमध्ये एंट्री करू नका.
थँक्यू. 24 बॉल आणि 39 समीकरण. मोठी धामणी जय वाघोबा मोठी धामणी अगेन्स्ट टीम खैरवाडी. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता धामणी टीमनं. आता सेकंड हाफमध्ये त्यांच्या वाट्याला आली आहे फलंदाजी. तर 39 धावा त्यांना सेकंड हाफमध्ये बनवायच्यात. अभिजित चव्हाण काय सांगतोय? ओके, सगळं ओकेमध्ये. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल आणि काय ती लहान मुलं नाचतायत. लहान मुलांना खरं तर आम्ही सूचना करू की आपण मैदानाच्या बाहेर नाचा, कारण की आमच्या आयोजकांनी एखादा मुलीचा बाप तिच्या लग्नामध्ये जशी मेहनत करत असतो तशी मेहनत घेतलेली आहे. आणि जर तुम्ही आतमध्ये येऊन आता नाचलेत तर तो बॉन्टलाईनचा जो पट्टा आहे तो तुम्हाला कपडा म्हणून अंगावरती गुंडलून घरी जायला लागेल. याची दखल घ्या. बघा, मैदानामध्ये जाऊ. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया राष्ट्रभाषेकडे. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, और रखते हैं हौसला जो आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. आइए सभी तमाम क्रीड़ा रसिकों का और सभी खिलाड़ियों का इस प्रतियोगिता के माध्यम से तहे दिल से हम शुक्रिया अदा करेंगे और लौट चलेंगे क्रिकेट के इस मैदान के अंदर, जहां पे हम देखेंगे महामुकाबला खैरवाड़ी बनाम मोटी दामनी इन दो टीमों के बीच में. 24 गेंदें 39 की आवश्यकता होगी अब जीतने के लिए. ये टारगेट होगा उनके सामने. क्या होगा और क्या नहीं होगा देखने के लिए लौट चलेंगे मैदान के अंदर. बालाराम और नरेश आरंभिक जोड़ी मैदान के अंदर आ चुकी है. 39 का टारगेट है. टारगेट इतना बड़ा नहीं है, इतना छोटा नहीं है. देखो, आड़े बल्ले से खेलने का प्रयास था, बिल्कुल फॉलोथ्री में रोकने का प्रयास गजा ने किया था. गजानन संकट मोचक मारुति है और गजानन को हम देख सकते हैं मैदान के अंदर. पहली गेंद लेकर आए थे, अच्छी गेंद उन्होंने फेंकी, पटकी हुई गेंद की थी और उस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आया नहीं. इसी के साथ हमने एक डॉट बॉल देखी और इस डॉट बॉल के तहत पहली गेंद डॉट फेंकते हुए अब बिल्कुल मैदान के अंदर लड़ने के लिए फिर से एक बार तैयार है. देखो देखो, शानदार गेंद, लेकिन वाइट बॉल का इशारा. अतिरिक्त रन मिलेगी टीम को. एक अतिरिक्त रन से अकाउंट ओपन होगा. टीम का टोटल 1 के ऊपर 38 की अभी भी जरूरत है. बड़े स्ट्रोक पर ओवर में आने मांगते, नहीं तो इस मुकाबले में जीतना उतना आसान नहीं होगा जय वाघोबा मोटी धामनी टीम के लिए. और खैरवाड़ी टीम के गेंदबाजी के खिलाफ खेलना मतलब लोखंड के चने चबाने जैसी वो बात रहेगी. ना आप चबा सकोगे और ना ही उसमें कोई स्वाद आएगा. आपको अगर खेलना है तो फिर मैदान के अंदर उनके गेंदबाजी के खिलाफ थोड़ा बच के खेलना होगा, क्योंकि उनकी गेंदबाजी उनकी ताकत है और वो ताकत अब दिखाते हुए गजानन शानदार गेंदबाजी, मैंडेटरी पावर प्ले 30 यार्ड की ये ओवर वो बिल्कुल मैदान के अंदर कर रहे हैं. और इस ओवर में क्या खूब उन्होंने गेंदबाजी दिखाई है. अब तक गेंदें फेंकी है 2 और सिर्फ 1 रन खर्च किए. अगली गेंद हवा में उठा करके लाए, विकेट की है बिल्कुल तलाश और वहां पे खिलाड़ी तैनात. इसी के साथ लपक लिया पहले विकेट की पतन. पहला करारा झटका जय वाघोबा मोटी धामनी टीम को. बल्लेबाज आउट. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा 7.5 पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ, पहिलाच मुतखड्या बाजूला. मी एक फुलका एक, मी पाटणाचा लेक. एक के ऊपर चलते बने खिलाड़ी मैदान से बाहर. बिल्कुल बल्लेबाज के पारी का अंत. नए बल्लेबाज अब मैदान के अंदर खेलने जाएंगे. क्या खूब कमेंट्री का बयान दशरथ पाटिल जी करावे, उनके माध्यम से हम सुनते हैं. जब उनकी बैटल होती है रेशमा मयेकर के साथ तब खूब मजा आती है. दीपक अब मैदान के अंदर जाएंगे बल्लेबाजी के लिए. टारगेट उनके सामने 39 का है. 1 रन तो आ चुके हैं, लेकिन 1 रन के तहत हमने 1 विकेट भी जाते हुए देखी, तो थोड़ा सा प्रेशराइज होंगे क्रिकेटर मैदान के अंदर, इसमें कोई शक नहीं है. क्या वो प्रेशर वो हैंडल कर पाएंगे, ये भी बड़ा सवाल होगा. बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मती हर कदम, और अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम. कौन किस्मत लिखेगा, कौन सी टीम सुपर 8 तक दाखिल हो जाएगी, यह भी बड़ा सवाल होगा. हवा में गेंद, फिर से एक बार गजानन को सफलता मिलते हुए दूसरी विकेट यहां पे बिल्कुल चटकाते हुए शानदार गेंदबाजी गजानन के माध्यम से. बल्लेबाज आउट.
हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखो जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा वड़ा पाव के स्टॉल के ऊपर कितनी गर्दी है देखो आज, बहुत धंधा हुआ है आज। थोड़ा सा उनसे भी आप जाके उनकी पावती फाड़ो। टूर्नामेंट बड़ी रखी है तो बड़े तादाद में आज दर्शक आए और उसी के तहत आज उनके बिल्कुल बिजनेस में बढ़ावा आ चुका है। कई दर्शक आज देख रहे हैं इस मुकाबले को, बिल्कुल पेड़ पत्तों के बीच में बैठे, स्मशान भूमि के उधर भी बैठे। भाई उधर अब नहीं आना है, उधर बाद में आएंगे। रन बने कुल मिलाकर 1-2 विकेट की पतन। गजानन सफलतापूर्वक गेंदबाज मैदान के अंदर दिखे और इसी के साथ अभी भी उनकी गेंदबाजी प्रोग्रेसिंग है। 4 गेंदें फेंकी है, 1 विकेट, 1 रन देकर 2 विकेट अर्जित की है। वाइड के माध्यम से रन खर्च की थी। शानदार गेंदबाजी, जानदार गेंदबाजी आज दिखाते हुए गजानन फिर से एक बार तैयार। देखो क्या गेंदबाजी है, कंधों की ताकत और कंधों में जितनी ताकत है उस ताकत का पूरी तरीके से इस्तेमाल करते हुए पटकी हुई गेंद फेंकी थी। गेंद में उछाल और स्पीड दोनों का समीकरण था और इसके साथ गेंद सीधा चली गई विकेट कीपर की दास्तानों में और हमने देखा बिल्कुल एक डॉट बॉल देखने को मिली। इसके साथ 0 नंबर यहाँ से बिल्कुल अंकित करते हुए हमारे स्कोरर अजीज दोस्त और हमारे रवि चौहान सर बिल्कुल आज टेक्निकल ऑपरेटर की भूमिका निभाते हुए। और द विकेट से फुलर लेंथ की बॉल होगी, बिल्कुल गैप में से खेला। खिलाड़ी क्या वहां पे पहुंचेंगे ये सवाल था। उनके हाथों में तो गेंद आई थी लेकिन लपकने में थोड़ी सी उनको बिल्कुल दिक्कत आती हुई। रनआउट का खतरा होगा क्या ये सवाल था, लेकिन सही तरीके से पहुंचे मैदान के अंदर। और इसी के साथ थर्ड अंपायर के पास जाने का यहाँ पे फैसला लिया अंपायर ने। यह बिल्कुल फैसला हम ले चलेंगे हमारे थर्ड अंपायर के पास। स्क्रीन के ऊपर आपको देखने को मिलेगा फैसला। डिसीजन गोज टू थर्ड अंपायर। धक धक सबके दिलों में अब बिल्कुल धक धक होगी क्योंकि जय वाघोबा मोटी धामनी टीम के ये दर्दाकड़ बल्लेबाज है और उनकी विकेट कितनी महत्वपूर्ण है सबको मालूम है। हवा में गेंद बिल्कुल खेला है वहां पे, अच्छी तरीके का स्ट्रोक था। अगर कैच पकड़ लेते तो फिर कोई दिक्कत नहीं थी, लेकिन आखिरकार के क्षणों के ऊपर वो कैच छूटी थी। उसके बाद थ्रो बढ़िया किया था, विकेट कीपर ने काम भी बढ़िया किया है। क्लोज डिसीजन जाएगा बिल्कुल। साईप्रीत देखो कितना अच्छा काम करते हुए, बिल्कुल क्या पोच है, क्या पोच है, क्या पोचे है, हवा में है या नहीं। थोड़ा बैक एक्शन में लीजिए, जाएंगे बिल्कुल डिसीजन के पास। थोड़ा क्लोज एनकाउंटर है, सही मांग की है मैं कहूँगा कि टीम खैरवाड़ी ने, क्योंकि बल्ला थोड़ा नॉर्मली ऊपर लग रहा है, शायद अभी भी 50-50 चांसेस है। फुलर लेन की गेंद थी, बिल्कुल ऑफसाइड ऑनसाइड में खेला था। नरेश और रघुनाथ दो बल्लेबाज है। गजानन की गेंदबाजी आज टीम के लिए मददगार साबित कहते हुए 2 विकेट तो चटका है, तीसरे की मांग है बिल्कुल। विकेट कीपर को यह विकेट मिलेगी। अच्छी विकेट कीपिंग उनके माध्यम से हमने देखी। स्ट्रेट फॉरवर्ड, वेरी क्लोज डिसीजन। and it's not out. बैट्समैन was safe. बिल्कुल खिलाड़ी अब सुरक्षित रहेंगे। क्लोज डिसीजन था और ये विकेट भी अहम है। हमारे अविनाश जी आज बिल्कुल यहाँ पे इस मुकाबले की लुप्त उठा रहे। बालिया, आपने देखा होगा ग्लेन वैती एक बल्लेबाज है टेनिस क्रिकेट में, बिल्कुल ओपन कैटेगरी में। उनका नाम है मंगेश वैती, लेकिन उनको ग्लेन नाम से जाने जाते हैं। और उनका टोपन नाम क्या होगा? ग्लेन नहीं बल्कि मंगेश, और ग्लेन उनका ओरिजिनल नाम है। वैसे हमारे बालिया, अगली गेंद नए गेंदबाज बिल्कुल विनोद का इस्तेमाल किया था।
ये गेंद सही से की थी, बिल्कुल गुड लाइन स्पॉट में भटकी हुई गेंद। शानदार गेंदबाजी, शातिर गेंदबाजी और शातिर गेंदबाज अब मैदान के अंदर। सिर्फ और सिर्फ 3 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर जय वाघोबा मोटी धामनी टीम। 17 गेंदों में 36 की आवश्यकता है। 17 गेंदे 36 रन, उतना कठिन समीकरण नहीं है लेकिन उतना आसान भी नहीं है। क्या इस मुकाबले में अपने आप को साबित कर पाएंगे ये 2 बल्लेबाज? अगर साझेदारी पनपती है तो फिर बात बनती है, और अगर आप सांप के पैर के ऊपर पाँव रखोगे तो फिर सांप आपको चुम्मी नहीं देगा बल्कि काटेगा। तो फिर क्या करना है आपको? आपको मालूम है, आपने एक जीवनदान तो दे दिया है खिलाड़ी को, पहले कैच छोड़ा, उसके बाद रनआउट के माध्यम से दिया था। तो अब क्या मैदान के अंदर वो खिलाड़ी तहलका मचाएंगे, ये भी सवाल होगा। गेंदे बच्चे होगी बिल्कुल इस ओवर की 4 और रन बन चुके हैं सिर्फ 4। थोड़ी सी खराब बल्लेबाजी हो चुकी है, लेकिन क्या अब अच्छी बल्लेबाजी देखने को मिलेगी, ये भी सवाल होगा। ये देखो बिल्कुल लीडिंग एज होगी, वहां पे खिलाड़ी रोकने में कामयाब हो गए या नहीं, हो गए या नहीं, हो गए। अंतिम मोमेंट के ऊपर बॉल को रोका, मार्कअप अच्छा मिला, रन चुराई तेजी से, दूसरी का प्रयास था वो भी आसानी से मुकम्मल। क्या बात है, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 3 रन चुराए तेजी से, और इन 3 रनों के साथ टीम का टोटल 7 के ऊपर, 7 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर बल्लेबाजी। जय वाघोबा मोटी धामनी टीम सेकंड हाफ में बल्लेबाजी कर रही है, तो गेंदबाजी उनके खिलाफ बिल्कुल खैरवाड़ी टीम के माध्यम से। मुकाबला रफ एंड टफ, 15 गेंदों में जीत के लिए 32 की आवश्यकता है। 15 गेंदे 32 रन, क्या होगा? कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, कौन सी टीम जीत का जल्लोष मनाएगी और कौन सी टीम खून के आंसू रोकर इस विजय शेठ पाटिल ट्रॉफी को अलविदा कहेगी, ये देखने के लिए लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और बेहद खूबसूरत दुनिया में। ये खूबसूरत गेंद थी, जितना खूबसूरत गेंदबाज उतनी खूबसूरत गेंद। टप्पा खाने के बाद गेंद में क्या रफ्तार पेश की थी, और रफ्तार की पेशकश खैरवाड़ी एक्सप्रेस विनोद के माध्यम से गेंदबाजी, ताकतवर गेंदबाजी, रफ्तार से बीट करते हुए, जैसे कि बंदूक में से गोली निकलती हो वैसे बॉल को रिलीज कर रहे, और उस स्पीड को चेक करना, उस स्पीड को पढ़ पाना अब बल्लेबाज को थोड़ा सा दिक्कत देता हुआ। मिडल ऑर्डर में बिल्कुल बल्लेबाजी करने के लिए आए बल्लेबाज नरेश और रघुनाथ, इनको बिल्कुल जिम्मेदारी अब लेनी होगी। ये शानदार स्ट्रोक है, आवाज अच्छी आई थी बल्ले से, और इसी के साथ ये शानदार स्ट्रोक, गॉन सिक्सर। दिवस पूर्ण सरला आता याची फुल नाईट आहे, आज याला मी सोडणार नाही, आता खरी याची अनु माझी टप फाईट आहे। क्या बात है? ये रेशमा नाम की लड़कियां आती है ना, कोई भी फिर सेक्शन हो, कव्वाली हो, कमेंट्री हो, तो फिर हमारे अविनाश जी को बड़ा मजा आता है। इस गेंद के ऊपर बिल्कुल ये शानदार गेंद थी, टफ फाइट मैच है ऐसा कहा था बिल्कुल हमारे सिंगर ने, शायद रेशमा सोनावने थी। बिल्कुल डीजे नितिन उनके बड़े फैन है, एक गौतमी पाटिल और एक रेशमा सोनावने। स्कोर बनाए कुल मिलाकर 13 रन, गेंदे बच्चे होगी बिल्कुल 12, और 12 गेंदों के ऊपर टीम को जीतने के लिए जो टारगेट है, जो बचे हुए रन है, वो 12 गेंदों में बनाने। देखते हैं क्या होता है आने वाली 2 ओवर में, तब तक चलते डीजे मास्टर नितिन के पास। तंदूरी महंगी है, सबसे सस्ता है बड़ा पाव, अरे मुंबई में सबसे मशहूर है यार बड़ा पाव, बड़ा पाव। गरीबों का पिज्जा यानी कि वड़ा पाव। 26 रनों की जरूरत है, आने वाली 12 गेंदें और 26 की आवश्यकता। 13.00 के औसत से प्रति ओवर रन बनाने होंगे जीतने के लिए। यह समीकरण बिल्कुल मैदान के अंदर, अगर इस मुकाबले को जीतना है तो फिर बड़े स्ट्रोक कम से कम 1 प्रति ओवर में लेने होंगे, तभी आपका इस प्रतियोगिता में बिल्कुल पड़ाव पड़ सकता है और अगले दौर में आप पहुंच जाओगे। लेकिन अगर ऐसा नहीं होता है तो फिर सामने वाली खैरवाड़ी टीम आपकी खैर नहीं छोड़ेगी, इसमें कोई शक नहीं है। आने वाली गेंदें बच्चों की 12 और 12 गेंदों में 26 की आवश्यकता। रफ एंड टफ मुकाबला, भर्ती और ओटी का यह मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ आंख मिचोली खेल रहा है, कभी बाजी एक पक्ष में तो कभी बाजी दूसरे पक्ष में। ऐसा यह मुकाबला बिल्कुल रंग बदलता हुआ। द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज अ क्रिकेट, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल यानी कि क्रिकेट, और वही क्रिकेट आज मैदान के अंदर हल्ला कल्लोल करते हुए ये शानदार मुकाबला दर्शकों को देखने को मिल रहा है। रोमटे खड़े करने वाला है मुकाबला।
बिल्कुल 12 गेंदों में अब 26 की आवश्यकता होगी। नरेश और रघुनाथ ये जोड़ी मैदान के अंदर 2 विकेट के नुकसान के ऊपर जय वाघोबा मोटी दामनी टीम मैदान के अंदर खेल रही है। क्या खुद को साबित कर पाएंगे आने वाले 12 गेंदों में गेंदबाज या बल्लेबाज, ये देखने के लिए चलते हैं मैदान के अंदर। स्लोवर गेंद बिल्कुल डिलीवर की थी, देखो 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 कमाल की गेंदबाजी, ये थोड़ा सा खराब थ्रो था, वाइड एंगल से थ्रो फेंका, उसी का फायदा उठाया और इसी के साथ अंपायर का लेग बाइज का इशारा बिल्कुल आता हुआ, इसी के साथ एक रन चुराया, तेजी से मुकम्मल किया एक रन से बढ़ता हुआ स्कोर। टीम का टोटल जा पहुंचा कुल मिलाकर 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब तलक की रन संख्या 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। टारगेट उनके सामने अगर हम देखेंगे तो बिल्कुल 39 का टारगेट है, अभी भी 25 की आवश्यकता होगी, 25 की दूरी है, गेंदे बच्ची होगी 11 गेंदे 25 की आवश्यकता। क्या होगा, कौन सी टीम बारी होगी इस मुकाबले में? 24 की आवश्यकता। ये शानदार स्ट्रोक, हवा में गेंद, खिलाड़ी ने क्या खूब प्रयास किया। ट्राई बट डोंट क्राई, एवरी डे एवरी सिचुएशन एवरी मोमेंट यू विल ट्राई, हर घड़ी हर सेक्शन हर सेकंड में तुम्हें ट्राई करना है, यही कह कर गया बिल्कुल ये खिलाड़ी। और अच्छा इफर्ट देते हुए, ये अच्छा प्रयास करते हुए इस गेंद के ऊपर कम से कम 4 रन अपनी टीम के लिए रोके इस खिलाड़ी ने। लॉन्ग ऑन में खड़े थे और बाजी प्रभु देशपांडे की बिल्कुल याद दिलाते हुए, तानाजी मालूसरी की याद दिलाते हुए, आज बिल्कुल 4 फरवरी है और आज ही के दिन उन्होंने इतिहास रचा था। बिल्कुल कोंडाना जो गढ़ था, वो गढ़ हमारे मराठा साम्राज्य में उन्होंने बिल्कुल समाविष्ट किया था अपने पराक्रम की गाथा गाते हुए, लेकिन उसमें उन्होंने अपनी जान गंवाई थी। आज वही दिन है, बिल्कुल आज के दिन में ही वो घटना घटी थी। मैदान में लौट चलेंगे, उर्वरित गेंदे बच्चे होगी बिल्कुल इस ओवर की 5 यानी कि 10 गेंदे बच्चे। ये देखो ये बिल्कुल कैच होंगी, वहां पे गजानन थे, गजानन ने तो सुहान अल्लाह क्या क्या चिलपक लिया है। इसी के साथ विकेट की पतन, करारा झटका जय वाघोबा मोठी दामनी टीम को, बल्लेबाज आउट। हरताय म्हणून खेळ सोडू नका, कदाचित शेवटचा निकाल तुमच्या बाजूने आहे। डर है तुझे किस बात का, हम तेरे साथी है जानी, फिर काहे सोचे दीवानी। कहीं दीवाना तू कहीं कातिल है खड़ा, जाना मेरा जाना वो मुश्किल है बड़ा। जाएगी बच के अब तो कहाँ, तू है जहाँ अब हम है वहाँ। इससे अच्छा कमरिया लचकेरे वो लगाओ। आज जिन्होंने ड्रिंक किया है वो झूम जाएंगे इस गाने के ऊपर। देखो बालाजी की ये हमारी मांग है। मैदान के अंदर चलेंगे, 9 गेंदों के ऊपर 24 की आवश्यकता है, 9 गेंदे 24 की आवश्यकता। मुकाबला तीखा बनता हुआ इस मुकाबले में अब स्पाइसीनेस बिल्कुल ऐड करते हुए और स्पाइसी बनाने का प्रयास कर रहे हैं गेंदबाज और बल्लेबाज भी वही प्रयास करते हुए, लेकिन उसमें उनकी बिल्कुल विकेटें भी गंवाई है उन्होंने। ये बिल्कुल बैकफुट पर गए थे, बल्ले का फेस खोला था, रोम बनाकर खेलना चाहते थे, लेकिन रन चुराने में उनको बिल्कुल कामयाबी मिली नहीं। इसी के साथ हमने देखा बिल्कुल रन चुराने का प्रयास था, लेकिन सामने से बिल्कुल सिर्फ और सिर्फ रुको ऐसा ही उन्होंने कहा, कोई रन नहीं है। 8 गेंदे बच्चे होंगे, कुल मिलाकर रन बने 15, टारगेट है 39 का, अभी भी 24 की आवश्यकता है। अगर अभी नहीं तो फिर कभी नहीं, अब हारे तो फिर सब हारे, अब जीते तुम दिल जीते। कट किया था, बिल्कुल लेट कट किया वहां पे रन चुराते हुए। मैंने पहले भी कहा था कि खैरवाड़ी टीम की ताकत उनकी गेंदबाजी है और उनके गेंदबाजी के खिलाफ खेलना आपको कभी भी धोखादायक केक वॉक जैसा होगा, मूनवॉक जैसा होगा। मूनवॉक मतलब अपने चांद के ऊपर चलना, उतना आसान नहीं है देखो। और हारा खीरी आप बिल्कुल अब पत करोगे, इसमें कोई शक नहीं है, इसका खामियाजा भुगतना पड़ेगा आपको। अगर अब मुकाबला हाथ से छटक जाने दिया तो फिर क्या होगा आपका अल्लाह जाने। मैदान के अंदर लौट चलेंगे, खुद ही कर खुद को बुलंद इतना कि खुद खुदा आके बोले कि बोल बंदे तेरी रजा क्या है। ये शानदार स्ट्रोक, ये शानदार स्ट्रोक, जानदार स्ट्रोक देकर जाएगा 4 रन, शानदार चौका, मच नीडेड बाउंड्री 4।
क्या बात है, ये डीजे नितिन है। इसी वजह से वो बिल्कुल आज टेनिस क्रिकेट में सबसे महत्वपूर्ण और महत्तम डीजे मास्टर बन चुके हैं। जैसे जैसे लव सॉन्ग्स बजते हैं वैसे वैसे हमारे अमोल वीर आज अलग अलग एक्शन दिखा रहे। चॉकलेट बॉय गेंदे बच्ची होगी बिल्कुल 6 और 6 गेंदों के ऊपर अब बनाने 19 रन। 6 गेंदे 19 रन। अशोक का यहाँ से इस्तेमाल। एसवीपी ट्रॉफी, श्री विजय शेठ पाटिल ट्रॉफी, तीसरा पड़ाव सीजन 3। ये देखो ये खराब प्रदर्शन और उसी का फायदा बल्लेबाजी करने वाली जय बागोबा मोटी धामनी टीम को मिलता हुआ यह शानदार चौका। पांच गेंदों में 15 की आवश्यकता। रख हौसला तू बंदे, वक्त तेरा आएगा, खुद को तू कर ले काबिल, खुदा मिल जाएगा। खामोशी में हिम्मत भर ले, रख खुशी के आगे और खुद को तू काबिल बना ले, पानी में आग लगा दे। पानी में आग लगा दे जैसा मुकाबला था, लेकिन इस चौवे के साथ ये बिल्कुल अब मुकाबला थोड़ा सा खुला होता हुआ। ये वाइट बॉल का इशारा, उसके ऊपर 1 रन। या अशोक जब गेंदबाजी करने आते हैं तो कम से कम 2 वाइट बॉल तो देखने को मिलते हैं और ऐसा हमने देखा है। ये 2 रन आए, इस 2 रन के साथ टीम के टोटल में बदलाव होता हुआ कुल मिलाकर रन बने 26। 3 विकेट के नुकसान के ऊपर मोटी धामनी टीम ने बनाए अब तक 26 रन। अब गेंदें बची होगी बिल्कुल 5 और उन 5 गेंदों के ऊपर जरूरत है 13 रनों की। 5 गेंदे 13 रन। मुकाबला था कहां पे और आया कहां पे देखो। एक आध बड़ा हिट इस मुकाबले में बना पाएगा धामनी टीम को, लेकिन एक आध विकेट उनको बिल्कुल रोकेगी। ये बिल्कुल खुद के फॉलो थ्रू में रोकने का प्रयास किया था, सिंगल मकम्मल, डबल लेने का प्रयास, तेजी से दूसरी रन का प्रयास, वो भी मकम्मल। शानदार रनिंग बिटवीन द विकेट, मानो मैदान के अंदर 2 हिरन दौड़ रहे हो। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अपने बिल्कुल पैरों के बिल्कुल घुटनों में जो नेचुरल गुणधर्म है, बिल्कुल फ्लेक्सिबिलिटी उसका इस्तेमाल करते हुए और उसी के तहत बिल्कुल पॉपिंग स्क्रीज के ऊपर 2 रनों की मैराथन इनिंग उन्होंने खेली और इस 2 रनों के साथ अब बिल्कुल समीकरण में बदलाव होता हुआ। गेंदें बची है 4 और 4 गेंदों में जीत के लिए अब 11 की आवश्यकता। 4 गेंदे 11 रन। क्या होगा इस मुकाबले में, कौन जीतेगा? ये बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास बिल्कुल किया है वहां पे खिलाड़ी। दिल चुराने मैं आ गया, आ गया, आ गया, दिल चुराने मैं आ गया। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। गेंदे बची है 3 और 5 रनों की आवश्यकता। हेलो वेलकम बैक। कसं काय दे रंग, बहुत ही अच्छा मुकाबला आप एंजॉय कर रहे हो। एसवीपी ट्रॉफी, श्री विजय शेठ पाटिल ट्रॉफी पड़ाव 3 2023 का ये कमंग मेजबानी वाला मुकाबला, आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला। हमने चर्चा की थी बिल्कुल दोदानी वर्सेस दोदानी की, लेकिन यहाँ पे चर्चा करनी होगी अब खैरवाड़ी बना मोटी धामनी टीम की। 3 गेंदे 5 की आवश्यकता। एक साइड से निकाला था वही नरेश, पटकी हुई गेंद बिल्कुल स्ट्रेट हिट करने का प्रयास। 1 रन तो लिया है, दूसरी का प्रयास होगा या नहीं होगा ये सवाल होगा। बिल्कुल सिंगल से खुश होंगे। अब 4 की आवश्यकता होगी, वहां भी रोका अंबो। इस खिलाड़ी ने बिल्कुल 3 गेंदों में 6 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए, उसमें एक छक्के का इस्तेमाल उन्होंने किया था बिल्कुल। अब स्ट्राइकर एंड के ऊपर नरेश को हम देख सकते हैं। गेंदे बची है 2 और 2 गेंदों के ऊपर 4 रनों की आवश्यकता। अगर ये मुकाबला टाई होता है तो फिर इस मुकाबले में एक रूल है, कंपलसरी ड्रेसिंग और कंपलसरी चेजिंग। ये दोनों आपको बिल्कुल मैदान के अंदर फॉलो करने हैं। अगर ब्लैक कलर की ट्रैक नहीं पाई जाती है तो 2 रन की पेनल्टी बैठती है। कल के दिन में हमने देखा 2 टीम को बिल्कुल 2 रनों की पेनल्टी बैठी थी। गेंदबाज अशोक तैयार, बिल्कुल फुलर लेंथ की गेंद थी, खेला है बिल्कुल फाइन के रीजन में 1 रन मिलेगी। ये मौका था, ये मौका था बिल्कुल। देखो 2 रन तो हो चुके हैं। तीसरी का प्रयास क्या करेंगे, तीसरी का प्रयास क्या करेंगे जी। तीसरी के प्रयास में यहां से विकेट जाएगी और इस विकेट के तहत बल्लेबाज होगा बिल्कुल आउट और ये आउट झटका। 1 गेंदे 2 की आवश्यकता। डीजे
What a match. What a match. You are watching the big fight now. Live on streaming Cyprus Live in SVP Trophy. एक गेंद बची है और जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता. एक गेंद और 2 रनों की आवश्यकता. कौन सी टीम जीतेगी? कंपलसरी चेस करने रन. अगर 2 रन आते हैं तो फिर जीत जाएगी जय वाघोबा मोटी दामनी टीम. और अगर बॉल डॉट